एका इमर्जन्सीमुळे निखिलने आम्हाला स्वातीकडे सोडलं. तिथे गेल्या गेल्या कॅडबरीवरनं भांडण केलं दीदीसोबत. मस्त खवापोळी एन्जॉय केली. रुही लिंबू खात होती. तिच्या हातात काहीतरी वेगळं हे सखीच्या लक्षात आलं म्हणून तिला इथे खायला हवं होतं. अख्ख्या घरभर पसारा केला होता दोघं पोरींनी. काय नव्हतं काढलं, सगळंच. दुसऱ्या दिवशी जेव्हा दीदी स्कूलमधनं आली तेव्हा गाडी गाडी घेऊन मस्त एन्जॉय केला तिने. जेव्हा पप्पा घरी आलं तेव्हा सखीचा चेहरा पाण्यासारखा होता. खूप रडली ती, पण 2 मिनिटात खेळणी बघून विसरली आणि या ग्रीन युनिकॉर्नवर खूप मजा केली. घरी आलो तेव्हा माझे सगळे पार्सल आलेले होते. आता मी कुठून काय काय मागवलं हे सगळं मोठ्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. हा सगळा माझा वानोळा जो मी सासरवरनं आणला होता तो पण एक्सप्लेन केला आहे. सगळं मी फ्रीजमध्ये स्टोअर करून मस्त फ्रीज अरेंज केलं. नंतर या नेलाटने मला खूप त्रास दिला. तोपर्यंत सगळीची रडरड सुरू झाली. मग मी तिला खाली घेऊन गेली खेळायला, तर ती इतकी एक्सायटेड होती. मी खूप जास्त शूट केलं नाही, पण तिने खूप मजा केली. घरी येऊन ती दमली, पण पापांनी ही पेस्ट्री देऊन छान सरप्राईज देऊन असा संपला.